हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन दिवसाच्या नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे शनिवार. उठायला झाला लेट कारण टिफिन नसतो त्याच्यामुळं आणि पाणी हे करण्यासाठी मला उठावं लागतं. त्यामुळं मग सारखं हे झालं ना की झोपमोड होते आणि एकदा झोप लागली ना की मग उठूशी वाटत नाही. तसंच झालं. आज खूप लेट उठले. 8 वाजता लगेच आंघोळ वगैरे केली आणि आज नाश्त्यामध्ये बनवलेले पोहे. तर पोहे झाले होते ऑलमोस्ट. आता आम्ही दोघं नाश्ता करणार होतो कारण आराध्या आणि आदिराज उठलेच नव्हते. क्लाससुद्धा त्यांचा बुडला. आज म्हटलं जाऊ दे, एक दिवस काय नाही होत. त्यांना पण कंटाळा येतो दोघांना. त्यानंतर लगेच इथं चहा ठेवला. पोह्याबरोबर चहा मला खूप आवडतो. पोहे खात खात चहा प्यायला भयंकर आवडतं. त्यामुळं चहा करतेच मी पोहे केल्यानंतर. सगळ्यांसाठीच इथे चहा केला. नुसत्या दुधाचा मला चहा नाही आवडत. त्याच्यामध्ये पाणी लागतं. नुसत्या दुधाचा अजिबात मला आवडत नाही, काय माहिती का. मस्त अद्रक टाकून चहा बनवायला ठेवला आणि मग पोहे आणि चहा दोघांनी पण एन्जॉय केला. आणि आराध्या पण पोहे खात नाही त्याच्यामुळं मग ती चहा बिस्किट खाईल म्हटलं. तर आज शनिवार असल्यामुळं टिफिन नसतो, त्यामुळं मग सगळं निवांत. शनिवारचं टिफिन नसतो आणि लेट उठणं होतं, सगळी कामं लेट. पण शनिवारचं लवकरच माझं काम उरकतं बऱ्यापैकी रेग्युलरपेक्षा. तर 12:30 वाजून गेले आणि आज बनवते मी पावभाजी. ठेवले कुकरला. हे आता बनवायची आहे. मला बनवायचं आहे आज पावला. तर आवळे आणून 2-3 दिवस झाले पण बनवलंच नव्हता. तर आता बनवते. कपडे 2 दिवसाची होती ती बघा, टप्प्याटप्प्यानं धुतली 2 वेळा. ती सुकत घालायचे. आता पटकन पावभाजी बनवते आणि आवळ्याचं पण एका साईडला करून घेते. आवळा उकडायला ठेवते आणि त्याच्यानंतर मग मोरावळा करते. तर आवळे धुवून घेतले आणि चाळणीमध्ये उकडायला ठेवले. स्टीमर वगैरे नाही, आपलं पातेल्यात पाणी टाकलं आणि त्याच्यावरती उकडायला ठेवले. एका साईडला पावभाजी पण करून घेतली आणि इकडं कांदा, कोथिंबीर वगैरे, लिंबू वगैरे चिरून ठेवलं. सगळं रेडी करून ठेवलं. तर आज बीट होतं त्याच्यामुळे बीट टाकले, त्यामुळे थोडंसं कलर वेगळा दिसतो. या इथे बघा उकडायला ठेवले. याच्यामध्ये आवळे बऱ्यापैकी उकडले होते, लगेच उकडले. आणि 2-4 दिवस झालं आणून ठेवलेले पण मी केलेच नव्हते, त्यामुळं थोडंसं ते वेगळं दिसतात. इथं बघा उकडले आता. आणि आता हे काढून घेणार मी आणि लगेच बनवणार. तरी बनवायला ह्याला अर्धा तास जातो. तर आवळे थंड होस तोपर्यंत म्हटलं जेवून घ्यावं. तर वेळ पण झालेला, 2 वाजलेले. मस्त पाव गरम केले आणि सगळ्यांनी पावभाजी खाल्ली. सकाळचे पोहे पण थोडे होते ते पण घेतले. तर इथे बघा आम्ही तिघं पण जेवायला बसलो. तर इथं बघा मी अगोदर छोटं पातेलं माझ्याकडून म्हणजे मला वाटलं होईल ह्याच्यामध्ये म्हणून छोटं घेतलं. आणि अर्धा किलो आवळे होते, त्यासाठी अर्धा किलो बरोबर दुकानातून साखर आणली. म्हटलं घरात माप कळायचं नाही आणि साखर थोडीच होती, त्यामुळे मग अर्धा किलो दुकानातूनच आणली आणि डायरेक्ट सगळीच टाकली. बघितलं तर पातेलं ते खूप छोटं पडलं. मग मोठ्या पातेल्यात परत पलटी केलं ते. आणि अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो साखर बरोबर आहे. आता बाकीची कोण खात आहे की नाही आमच्या घरात काय माहिती, पण मला तर आवडतो मोरावळा. त्यामुळं मग मी भरपूर दिवस म्हटलेलं बनवायचा पण मार्केटला गेले नव्हते, आवळे आणले नव्हते. आता सीझन मला वाटते संपला असेल, मग आत्ता मी आणलेत. तर इथे बघा मस्त तयार झालं. अर्धा तास गेला माझा त्याच्यामध्ये, बरोबर अर्धा तास लागला पाक वगैरे होतोपर्यंत. नंतर मग ह्यांच्या दोघांचा अभ्यास घ्यायला लागले कारण आता एक्झाम जवळच येते आहे. तर म्हणलं एक विषय आपला कवर करत न्हावा, रिव्हिजन घ्यावी. जरी क्लास लावला असला ना तरी पण क्लासवर आपण डिपेंड नाही राहू शकत कारण लगेच ती लोक पण विसरतात. एक दिवस जरी नाही घेतलं ना तरी पण लगेच विसरतात. आता आदिराजचंच बघा खूप तो विसरलेला आहे, त्याचं आता परत घ्यावं लागेल. तर त्याचा अगोदर घेतलेला आणि आता तो झोपलाय तिथं. आणि आराध्याचं घेत होती. आराध्याला मराठी आणि हिंदी हेच जरा जास्त अवघड जातं, त्यामुळं मग मराठी हिंदीचं जास्त मी घेत असते. बाकीचं बरोबर इझी तिला जातं. इंग्लिश, मॅथ्स वगैरे EVS सगळं
फक्त मराठी आणि हिंदीचाच जरा प्रॉब्लेम होतो त्यामुळे. त्यानंतर बघा संध्याकाळी डायरेक्ट ब्लॉग घेतला. तर हे आज गावी जाणार होते त्यांच्या कामानिमित्त. तर मला सांगितलेलं की आबांसाठी आणि माझ्या नंदेसाठी काहीतरी खायला घेऊन ये मिठाई, म्हणून मी मिठाईच्या दुकानात गेले. आता येता येता त्यांनी आणायचं ते त्यांनी आणलेच नाही. मग मला पाठवलं, मला म्हणले तूच जाणे, तू इथून घेऊन ये. मग इथे बघा आबांसाठी वेगळी आणि नंदेसाठी वेगळी अशा 2 पिशव्यांमध्ये दोघांना आणले मिठाई. त्याच्यानंतर ही आम्हाला घरी खाण्यासाठी आणलं होतं. तर आदिराजला लगेच घाई झाली खायची आणि त्यांना लगेच टेस्ट कर म्हटलं अगोदर थोडंसं आवडतं आहे की नाही आणि मग खा, चांगलं लागलं तर. बघा हात कसा केला, मस्त लागतं आहे म्हटलं आणि मग म्हटलं अजून दे. मग परत दिलं त्याला आणि मग तो गेला बाहेर खायला. मग मी पण टेस्ट केलं. हे मी अगोदर एकदा खाल्लेलं, कोणाच्या तरी बड्डेला दिलं होतं ते, तेव्हाच मला हे आवडलेलं. मग आज मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर तिथं दिसलं म्हणून मी घेतलं. आता ह्याला काय म्हणतात तर मी तिथं विचारलेलं, पण आता माझ्या लक्षात नाही, काहीतरी सांगितलं आहे त्यांनी नाव, पण आता आठवत नाही. आणि आराध्यानं तिच्यासाठी चकलीचं एक पॅकेट घेतलेलं, तिला तसलंच जास्त आवडतं. संध्याकाळी जेवण वगैरे केलं, पावभाजीचं आम्ही सगळ्यांनी खाल्ली आणि हे 11 वाजता जायला निघाले. जायच्या अगोदरच ह्यांनी 10 रुपये दिलेले आधीला खायला. तो खाऊन पण मोकळा झाला ना. आता जायच्या टायमिंगला नेमका मागं लागला. ह्यांना वाटलं तो पैसे दिल्यानंतर नाही मागं लागायचा. किती वाजलेत? 12 वाजले. हां, मग एवढ्या उशिरा खातोयस? तर असा होता बघा आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.